विनम्र अभिवादन. अंगणी वसंत फुलला, उरली नाही साथ आम्हाला. आठवणी येते क्षणोक्षणाला, तुम्ही फिरून यावे जन्माला. वैद्यकीय क्षेत्रातील एक नामांकित नाव कैलासवासी डॉक्टर मोहन विश्वनाथ लकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन. पुष्पांजली कार्यक्रम मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता. अभिवादक लकडे परिवार विटा. कार्यस्थळ जय मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा. तमिळनाडू येथे आमदार सुहास बाबर यांचा वाजला डंका. तंजावर तमिळनाडू येथे मराठा असोसिएशन तर्फे मेळावा संपन्न. तंजावर येथे वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांनी 25व्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन केले होते. यानिमित्त खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे प्रमुख उपस्थित होते. आमदार सुहास बाबर यांनी मराठा बांधवांचे संरक्षण तमिळनाडू सरकारने करावे अशी मागणी केली, तर मराठा भवन बांधण्यासाठी तमिळनाडू सरकारने 1 एकर जागा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. पहा आमदार बाबर काय म्हणत आहेत. महापौर, उपमहापौर साहेब शिवाजीराजे भोसले, संभाजीराजे भोसले, विश्वजित गाडेगाव, करण काकडे, आदरणीय मंगेश शेवटे, माझ्याबरोबर आलेले संजय बाबू, सगळ्या असोसिएशनचे, जिल्ह्यातल्या सगळ्या असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे आमच्या कुटुंबावरती प्रयत्न करणारे सगळे असोसिएशनचे सदस्य, सगळे मान्यवर मंडळी, बंधू आणि भगिनी. मिनिस्टर सर, इट्स अ टोटली वायोलेशन ऑफ प्रोटोकॉल. आपके बाद मैं स्पीच कर रहा हूँ. टोटल गलत बात हो चुकी है. उदय सामंत साहेब मोहिमेला गेले आणि किल्ला सांभाळायची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे. मला त्यांनी मनोगत व्यक्त करा म्हणून सांगितलंय. मनोगत व्यक्त करत असताना 2 मोठ्या अडचणी आहेत. 2 विभिन्न भाषा असलेल्या लोकांच्या समोर मनोगत व्यक्त करत असताना माझ्या मनातल्या भावना व्यक्त करत असताना कदाचित मराठी माणसांना समजतील, पण आता माननीय मंत्री महोदय साहेबांना माझ्या मनातल्या भावना समजलं तसं फारसं अवघड आहे. पण निश्चितपणे मी उदय सामंत साहेबांना या कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यांना मी आग्रह केला होता की आपल्याला तंजावरला जावं लागेल, आणि तंजावरला येण्यापूर्वी मला असं वाटत होतं की हा फक्त आमच्या गदा व्यवसायाचा कार्यक्रम आहे. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं इथं आल्यानंतर सकाळपासून आपल्या मराठा समाजाची सगळ्या आजपर्यंतच्या इतिहासाची 16व्या शतकापासून सगळ्या इतिहासाची ज्यावेळेला माहिती घेत होतो, ती माहिती घेत असताना आपला मराठा समाजाचा इतिहास किती समृद्ध आहे याची जाणीव मात्र इथं आल्यानंतर मला 100% झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती विंगोजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा भाग अत्यंत जवळून पाहायला मिळाला. याच्यासारखं समाधान मला निश्चितपणे दुसरं कुठलंही नाही. आणि ज्या पद्धतीने या दोन्ही संस्कृती, तामिळ संस्कृती आणि मराठा संस्कृती एकत्रितपणे इथं नांदते, याच्यासारखं चांगलं मला या 2 दिवसामध्ये काय बघायला मिळाले. मला मनापासून या ठिकाणी तुमच्या सर्वांचा धन्यवाद द्यायचे आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना निश्चितपणे दिल्लीच्या बाबतीमध्ये एक चांगला आदर्श होता. कारण सगळ्या देशाचं तक तर आपलं महाराष्ट्र माझा, दिल्लीचं तक तर आपलं महाराष्ट्र माझा. तसा दिल्लीच्या बाबतीमध्ये मला एक वेगळा आपुलकी आहे. त्याच पद्धतीने पानिपतच्या बाबतीमध्ये पण वेगळी आपुलकी आहे. कदाचित उत्तर भारताचा आणि महाराष्ट्राचे अनेक सण, रीती, चाली, परंपरा एकसारखे असते, पण सगळ्यात मोठं मला कौतुक कुठल्या गोष्टीचं आहे तर मला ह्या दक्षिण भारतामध्ये ज्या पद्धतीने आमचे सगळे लोक या ठिकाणी आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 16व्या शतकापासून ते 20व्या 21व्या शतकापर्यंत जी आमची लोक इथंपर्यंत आली, म्हणजे महाराष्ट्र आणि दक्षिण भारताची संस्कृती, ती खाद्य संस्कृती असेल, पोशाख असेल, भाषा असेल, इतकी प्रचंड फरक आहे. म्हणजे सगळी मंडळी आमच्या एवढ्या हजारो किलोमीटर प्रवास करून इथं येतात आणि इथं आपलं बसतान बसवतात, व्यवसायामध्ये खूप मोठे संधी मिळवतात. याच्यासारखं आनंदाचे क्षण कुठले नाहीत. या सगळ्या लोकांचं मनापासून धन्यवाद. मी साहेब, मला खरं माझं मनोगत व्यक्त करायचं होतं ते
ते उदय सामंत साहेबांच्या पुढे व्यक्त करावं. कारण आमच्या गलाई बांधवांच्या मध्ये किती शक्ती आहे, हे काय आहे याची जाणीव मला उदय सामंत साहेबांना करून द्यावी होती. पण ते निघून गेल्यामुळे मला त्यांच्यासमोर बोलता आलं नाही. मला या मतदारसंघातल्या गलाई व्यावसायिकांच्या योगदानाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या. त्यांचं किती योगदान आमच्या सगळ्यांच्या विकासामध्ये आहे, किती योगदान आमच्या कुटुंबाच्या विकासामध्ये आहे याची जाणीव मला त्यांना करून द्यायची होती. पण दुर्दैवानं त्यांचं फ्लाईट टेक ऑफ होत म्हणून ते त्या निमित्ताने गेले. मी माननीय महाराज साहेबांना विनंती करतो की तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली, आमच्या उदय मंत्री महोदयांनी साहेब तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली होती त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांनी मागाशी शब्द दिला होता. माननीय तुमच्या मंत्री महोदयांनी पण खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट शब्द दिला. त्यांनी आता शब्द दिल्यानंतर उदय सामंत साहेबांनी माझे नोडल एजंट म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली. पण निश्चितपणे तुम्हाला जे अपेक्षित काम आहे ते काम करून देण्याची जबाबदारी आम्ही या निमित्तानं 100% पूर्ण करेन. मला मनोगत व्यक्त करत असताना मी नको म्हटलं होतं, कारण त्यांच्यासोबत मला मनोगत व्यक्त करावं होतं. परत मला म्हणाले 2 मिनिटात बोला. म्हणजे 2 मिनिटात माझं होत नाही, म्हणजे मी 5 मिनिटं तरी बोला. किती वेळ बोलण्याचा आता मी माझी मर्यादा राखून ठेवली. मला बोलायचं तर बरंच, पण माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पुढचा कार्यक्रम असल्यामुळं मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही. बट सर, आय वुड लाईक टू थँक यू फॉर द कोऑपरेशन, फॉर द प्रोटेक्शन ऑफ आवर पीपल यू गिविंग माई पीपल. मैं इतनी अपेक्षा करता हूँ कि इसके बाद मेरी सर आप सब लोग, मेयर साहब अभी याद है, मेयर साहेब मला महापौर साहेबांनी असं सांगितलं की त्यांनी माझा नंबर घेतला. ही एक्सचेंज मी नंबर अँड ही सेज व्हेनेवर यू नीड एनी हेल्प कॉल मी, आय विल हेल्प यू, आय विल हेल्प युअर पीपल. त्यांनी म्हणजे मला असं वाटतं की असे धाडसी माणसं आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत. म्हणूनच आपण एवढ्या लांब भाऊ, तुम्ही इतक्या लांब व्यवसाय करताय, पण ही सगळी मंडळी आज तुमच्या एकत्रितपणे त्या ठिकाणी काम करतायत. मला अजून एका गोष्टीचे आभार मानायचे आहेत. ज्या कथक ग्रुपनं, वन ग्रुप परफॉर्म युअर कथक डान्सर and they dance on both songs. One is Kathak song which is in Tamil language and another is in Marathi, that is Lavani. लावणीवरती कथक नृत्य करणं एवढं सोपं नाही आणि त्या टीमनं ते नृत्य इथं करून दाखवलं. आणि मला एवढंच सांगायचं आहे की 2 संस्कृती एकत्र आल्या तर किती चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं. त्या दोन्ही संस्कृती अशा एकत्र राहायला पाहिजे एवढी अपेक्षा मात्र मी या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. महाराज साहेब, तुमच्या कार्यक्रमाला सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वास्तविक माझं इथं येण्याचं सगळ्यात मोठं कारण एवढंच असतं की तुमची भेट होईल, नवं पाहायला मिळेल, इतिहास बघायला मिळेल. त्याच्यापेक्षा मला माझ्या माणसाला भेटता येईल, ती भेटण्याची संधी मला या ठिकाणी मला सोडून गेले, देवाघरी गेले. अशा अडचणीच्या काळामध्ये ही सगळी लोक माझ्या पाठीमागे अगदी ठामपणे ताकदीने उभा राहिले होते. म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं नाही, आमचं अख्खं घर उभा करण्यामध्ये ह्या सगळ्या माणसाचा खूप मोठा हातभार आहे. या सगळ्या लोकांनी मला मदत केली, इतकी प्रचंड मदत की मी तुम्हाला ती मदत शब्दात सांगू शकत नाही. आयुष्यभर मी या माणसांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करेन. इतकं मोठे उपकार या सगळ्या मंडळींनी माझ्यावरती केले. त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाबरोबर यांना भेटणं खूप माझ्यासाठी महत्वाचं होतं. म्हणून मी हा कार्यक्रम खऱ्या तर स्वीकारला. मला आनंद आहे या सगळ्या योगायोगातून जर आपलं अपेक्षित काम झालं तर निश्चितपणे त्याचं चांगलं काम आयुष्यभर माझ्या मनामध्ये या मराठा भाऊंचं काम, तुम्हाला जो शब्द माननीय मंत्री महोदय उदय सामंतांनी दिलाय ते काम करून देण्याची जबाबदारी जिथपर्यंत माझी यथाशक्ती आहे तिथपर्यंत मी प्रयत्न करण्याचं अभियोजन तुम्हाला मी देतो. सगळ्या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या गराई बांधवांना, सगळ्या मराठी बांधवांचं मनापासून ठिकाणी आभार मानून थांबतो. थँक्यू. जय हिंद, जय एकदा महाराष्ट्र. खाल तर परत परत याल. चवीचं खाणार त्याला आम्ही देणार. ओम श्री गुरु माऊली मसाले. मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची. आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल. विविध प्रकारच्या शेवया मिळतील. विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल. आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो. विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर.